प्रधानमंत्री आवास योजनेतील दिवाळी नवीन घरात असा एक कार्यक्रम आहे। त्याच्यामध्ये पूर्ण राज्यातील घरकुलं विशिष्ट मर्यादेच्या वेळेमध्ये संपवून त्याच्यामध्ये त्यांना ताबा देणं असा एक कार्यक्रम आहे। आणि आपण त्याच्यामध्ये राज्यामध्ये बीड जिल्हा हा 10व्या क्रमांकावर आणि डिव्हिजनमध्ये नंबर 1ला आहे। याचं मला खूप कौतुक वाटते। आणि ही घरकुलांनी लोक स्वतःच्या घराच्या मालकीच्या घरात जातील आणि दिवाळी त्यांच्या घरात आनंदाने साजरी करतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा तसा एक आदेश आहे की लोकांनी स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करावी, अशा प्रकारे आवास योजना राबवावी आणि त्यानुसार आम्ही काम करतो। आता आमचे आमदार धनंजय मुंडे, जिल्हा परिषदचे आमचे जिल्हाधिकारी आणि CEO सगळे होते। घरकुलाच्या तक्रारी काही नाही आहेत, पण काही ठिकाणी असं होऊ शकतं, मी असं भाषणातही सांगितलं 0.01% की जिथे जुन्याच घराला रंग लावून लोक बिलं उचलण्याचा प्रयत्न करतात, गावामध्ये असतात काही अशी मंडळी दबाव टाकून, तर ते होऊ देऊ नका असं सांगितलं। आणि रोजगार हमीची कामं जी पूर्ण झाली आहेत, जी कामं पूर्ण झाली आहेत वेगवेगळ्या निधीतून, त्या कामांना कोणाचे बिलं न काढणे किंवा कोणाला जाणीवपूर्वक थांबवणे असे अन्याय होऊ देऊ नका। जो काम केला आहे योग्य तो मग माझा विरोधक जरी असला तरी त्याला न्याय दिला पाहिजे अशा भूमिकेची मी आहे। असंच 5 वर्ष पालकमंत्री असताना मी काम केलं आणि आत्ताही संपर्कमंत्री म्हणून माझं भूमिका तीच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।